विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। पंढूर येथील धनेश नर्सरीचे मालक रत्नदीप सावंत यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बंधू विकास सावंत यांनी केलेली आरास। संगीतकार अजय अतुल पासून कुमार गंधर्व पर्यंतच्या गायकांचे फोटो इथं लावण्यात आलेत। पाहुयात हा संगीतमय बाप्पा। मी पंढूर येथील विकास सावंत यांच्या घरी गणेश दर्शन 2021 साठी आपण त्यांच्या घरी आलो आहोत। आपण त्यांच्यापासून जाणून घेणार आहोत संगीत याविषयी। आद्य संगीतकार गणपती हा देखील चांगल्या प्रकारे मृदंग वाजवून नृत्य करत असे। त्याच प्रकारे त्यांनी या आपल्या घरात संगीतकार अजय अतुल ते राम कदम यांच्यापर्यंतचे फोटो त्यांनी आपल्या या घरात लावलेले आहेत। त्यांच्यापासून जाणून घेऊया याविषयी। नमस्कार, मी विकास सावंत, पंढूर गावाचा रहिवासी। आम्ही सावंत भोसले परिवार आणि आमच्या ह्या गणपतीचा जो उत्सव आपल्या कोकणातला चालतो, या गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही एक वेगळा थीम राबवायची, एक वेगळी संकल्पना। नमस्कार, मी विकास सावंत भोसले परिवार पंढूर या आमच्या घरातले आम्ही सगळे सावंत भोसले परिवार या वर्षी गणपतीचा उत्सव साजरा करत असताना आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन इथे उतरलेलो आहोत या सगळ्याच्यामध्ये। तर इथे आम्ही जे आपलं संगीताचं म्हणजे कोकणातल्या संगीताची परंपरा एक अतिशय मोठी परंपरा आहे। ज्या परंपरेमध्ये आपल्याकडे भजनाची परंपरा आहे आणि आताच्या या भजनाच्या परंपरेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं तयार होत आहेत। या सगळ्या याच्यामध्ये शास्त्रीय संगीतामध्ये पुढे येत आहेत, चांगलं शिक्षण घेत आहेत। या सगळ्या शिक्षणाच्या आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या मुलांना सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्याचबरोबर ती इथे आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही गायक आहेत
त्याच्यानंतर संगीतकार आहेत, कवयित्री आहेत आणि त्याच सोबतीला इथे जे इन्स्ट्रुमेंट वाजवणारे वादक जे आहेत, कारण आपल्याकडे कोकणामध्ये इन्स्ट्रुमेंट वाजवणाऱ्यांची सुद्धा एक चांगली फळी आपल्याकडे उभी आहे, तशी गायकांची सुद्धा फळी आपल्याकडे उभी आहे. चांगले चांगले गायक आणि संगीतकार आपल्याकडून या कोकणाने आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला आपल्या दिलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा एक परिचय या म्हणजे इथे आम्ही असं केलंय की नव्या आणि जुन्या पिढी जी आहे त्यांची परंपरेचा एक संगम इथे घडवलेला आहे. आणि हा संगम घडवत असताना आम्ही असं त्याच्यात देतलेलं आहे की आता आपल्याकडे जे असणारे जी मुलं आहेत, नव्याने असणारी जी मुलं आहेत, त्यांना सुद्धा या जुन्या नव्या पिढीचा संगम पाहायला मिळावा, त्यांची ओळख व्हावी, त्यांनी सगळ्यांनी यांना ओळखावं, ह्या सगळ्या उद्देशाने हा एक संगीताचा जो कार्यक्रम आहे, तो जो संकल्पना आहे ती आम्ही इथे राबवलेली आहे. आमच्या घरात सुद्धा या संगीताची 3 पड्यांची परंपरा आमच्याकडे चाललेली आहे. आमच्याकडे रत्नदीप सावंत आहेत, जे हे आता प्रथम विशारद परीक्षेत सुद्धा पास झालेले आहेत आणि ते सुद्धा या संगीताची परंपरा पुढे चालवत आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही हा एक संकल्पना या गणपतीच्या निमित्ताने केलेली आहे. कारण गणपतीला बरीच मंडळी आपल्याकडे एकमेकांच्या घरी जात असतात, भेटत असतात. त्या अनुषंगाने त्या निमित्ताने हे सगळं पाहतील आणि त्याच्यातून ही प्रेरणा घेतील आणि आपल्या महाराष्ट्राची आणि विशेष करून कोकणातल्या या भूमीची परंपरा जी आहे ही परंपरा पुढे वाढीस लागेल या दृष्टिकोनातून आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.